ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड. हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेनंतर मेटाची ज्योतीवर मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यासंदर्भात ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर. हल्ल्यासाठी पाक जबाबदार असल्याचा उल्लेख ज्योतीनं टाळला, तर ब्लॉगमध्ये संवेदनशील असलेल्या कांजीकुंड परिसराचा व्हिडिओ केला शेअर. ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोबत संबंध असल्याचं उघड. ब्लॉगमधनं पाक अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती पुरवत असल्याची ज्योतीच्या चौकशीतून माहिती समोर. ज्योती मल्होत्रानंतर आयएसआयसाठी काम करणारा गुप्तहेर शहजादला मुरादाबादमधनं अटक. शहजाद पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचं समोर. एटीएसकडनं कसून चौकशी सुरू. भारताविरोधात पाकच्या उलट्या बोंबा सुरूच. भारताविरोधात प्रचार करण्यासाठी 20 पानांचं विशेष दस्तावेज केलं तयार. जागतिक पातळीवर पाक वाटणार कागदपत्र. पाकिस्तानला बीसीसीआयनं दिला मोठा धक्का. आशिया कप स्पर्धेमध्ये टीम इंडिया सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती. जागतिक प्रश्नावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते, तर इथे स्थानिक राजकारण आणू नये, ही आमची भूमिका. केंद्राच्या शिष्टमंडळावरनं राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक भागात साचलं पाणी. शहरातील जनजीवन विस्कळीत.